लहराएंगे हर जगह ये तिरंगे को, लहराएंगे हर जगह ये तिरंगे को, ये नशा हिंदुस्तान के सम्मान का है। भारत माताच्या शूर सैनिकांचा देशाभिमान जागृत झाला। शूर सैनिकांनी एकच गर्जना केली, सिंह गर्जना, हिंदुस्तान हमारा है, हिंदुस्तान हमारा है। शूर सैनिकांनी स्वातंत्र्यासाठी निर्धार केला, स्वातंत्र्यासाठी आम्ही प्राण देऊ, स्वातंत्र्यासाठी आम्ही प्राण देऊ। आणि ठिकठिकाणचे सैनिक निघाले, हातात स्वातंत्र्याचे ध्वज घेऊन निघाले, घोड्यावर बसून निघाले, हातात बंदुका घेऊन निघाले, कमरेला तलवार घेऊन निघाले। इंग्रज सरकारने ही घोडदौड पाहिली, सिंह गर्जना ऐकली, इंग्रज सरकारची झोपच उडाली। ही स्वातंत्र्य युद्धाची ठिणगी होती। त्यामुळे इंग्रजांच्या गुलामगिरीची वेळ तोडून 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला। पण आता समोर काय असा प्रश्न पडला। आपल्या देशाचे राज्यकारभार चालवण्यासाठी संविधान तयार करण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर सोपण्यात आली। त्यांनी व त्यांच्या समितीला अभ्यास करून संविधान तयार करण्यासाठी जवळपास 3 वर्ष लागली आणि 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली। हा दिवस संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी सर्व शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी तिरंगा फडकवला जातो। आपला भारत देश सार्वभौम, लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे। आपल्या भारताचे हे विशेष आहे की आपल्या भारताचे विशेष असा धर्म नाही, पण अनेक जातीचे, भाषेचे, पंथाचे लोक इथे राहतात। या विविधतेतून एकता कायम आहे। पण आज आपण पाहतो की काही स्वार्थी लोकांमुळे भीमा कोरेगावसारखी घटना घडवतात। तेव्हा असे वाटते की ना दलित जिंकले, ना ब्राह्मण जिंकले, ना मराठा जिंकले, जिंकले फक्त इंग्रज। 200 वर्षापूर्वीही इंग्रजच जिंकले, आज पुन्हा 200 वर्षानंतरही इंग्रजच जिंकले। फूट पाडण्यात ते यशस्वी झाले। भारत हारतोय त्यांचे काय? दुर्दैवाने एवढेच सत्य समोर येते। यासाठी मित्रांनो, राष्ट्रप्रेमाचे धडे शाळेत विद्यार्थी जीवनातच दिले जाते। कारण आजचे विद्यार्थी, उद्याचे युवा, आपल्या देशाची भावी पिढी, आपल्या देशाचे भविष्य घडवणे त्यांच्याच हातात आहे। त्यामुळे हे हात मजबूत, ताकदवर, बुद्धिमान असेल पाहिजे। जब आँख खुले तो धरती हिंदुस्तान की हो, जब आँख खुले तो धरती हिंदुस्तान की हो, जब आँख बंद करो तो यादें हिंदुस्तान की हो। हम मर भी जाए कुछ गम नहीं, हम मर भी जाए कुछ गम नहीं, लेकिन मरते वक्त मिट्टी हिंदुस्तान की हो। भारतीय नागरिकांना आपल्या अधिकारांचा वापर तर केलाच पाहिजे, शिवाय यासोबतच कर्तव्याचे पालनही केले पाहिजे। देशामध्ये एकात्मता, राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण केले पाहिजे। देशद्रोही काम आपण स्वतः करू नये व इतरांना पण करू देऊ नये। आज 21व्या शतकामध्ये संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाचा तिरंगा अभिमानाने उंच झाला पाहिजे। यासाठी मी म्हणते, तिरंगा लहराएंगे, भक्ति गीत गुनगुनाएंगे, तिरंगा लहराएंगे, भक्ति गीत गुनगुनाएंगे। वादा करो इस देश को दुनिया का सबसे प्यारा देश बनाएंगे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।